या बातमीपत्राचे प्रायोजक आहे LIC ऑफ इंडिया। जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी। संपर्क 9890984042। नमस्कार, बुलेटिन 13 न्यूजवर एक विशेष बातमी पाहत आहोत। बातमी आहे पैठणी संदर्भातली। बिग बॉस फेम अभिनेता किरण माने यांना येवला पैठणीची भुरळ। कुटुंबासह येवल्यात केला पैठणीची खरेदी। किरण माने हे मराठीतील प्रतिभावंत अभिनेता आहेत। मराठीतील अनेक चित्रपट, मालिका व नाटकात त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत। तसेच त्यांनी बिग बॉस फेममध्येही सहभाग घेतला होता। ऑन ड्युटी 24 तास, कान्हा, श्रीमंत दामोदर पंत अशा सिनेमात ते दिसले। याशिवाय ती कळी, माझ्या नवऱ्याची बायको, पिंपळ पान, भेटी लागी जीवा, मुलगी झाली हो अशा अनेक मालिकेत त्यांनी भूमिका साकारल्या आहेत। अभिनेता किरण माने हे येवल्यातील कापसे पैठणी दालनात आपल्या कुटुंबासोबत येऊन मनसोक्त पैठणी खरेदी केली। दरम्यान कापसे पैठणीचे संचालक दिलीप खोकले दाजी यांनी पारंपरिक पैठणीचे शॉल दुपट्टा देऊन तसेच सौ माने यांना पैठणीपासून बनवलेली पर्स देऊन स्वागत केले। नाशिक जिल्ह्यात देवळाली कॅम्प येथे त्यांचे चित्रपटाचे शूटिंग चालू आहे। नाशिकमध्ये येऊन येवल्यात पैठणी खरेदीने केले तर नवलच। त्यांच्याबरोबर बातचीत केली आहे बुलेटिन 13 न्यूजचे संपादक विलास कांबळे देवांग यांनी। तर जे आपण येवल्यामध्ये पैठणी घेण्यासाठी आलात, काय सांगाल याबद्दल? माझं शूटिंग चाललं इथं देवळालीला आणि खूप दिवसांची इच्छा होती की येवल्याची पैठणी जायचं बघायला आणि घरात सुद्धा बायकोची खूप दिवसांची इच्छा होती की आपण येवल्याला जायचं। आम्ही सगळे आता ख्रिसमसच्या सुट्टीत सगळी मुलं बायको सगळे आले देवळालीला माझ्याकडे आणि आम्ही आज येवल्याला पैठणी घ्यायला आलो आहे। माझे मित्र नाशिकचे आहेत डॉक्टर निलेश राणे, जे सामाजिक कामात अग्रेसर असतात। त्यांचं खूप आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचं काम आहे, खूप मोठं नाव आहे, खूप असं अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणावं असे ते आहेत। त्यामुळे त्यांना मी पहिला फोन केला की मी येवल्याला चाललो आहे, कुठे जाऊ? तर ते म्हणाले एकच येवल्यातलं कापसे पैठणी एक नंबर आहे, सगळ्यात व्हरायटी आणि त्याचे मॅन्युफॅक्चरर स्वतः आहेत, तर तुम्ही तिथे जा। आणि मी आज इथे आलो आणि भरपूर व्हरायटी बघायला मिळते। खूप छान पद्धतीनं इथली सर्व्हिस पण खूप छान आहे की वेगवेगळ्या पद्धतीनं। आणि पैठणी म्हटलं की आमचा गोंधळ उडतो की नक्की काय त्यात फरक असतो, काही इतकी डिटेलिंग माहीत नसतं, पण ते समजावून सांगतात की कशा पद्धतीनं मशीनमेड कशा असतात, हँडमेड कशा असतात आणि त्यातले कलर्स वेगवेगळ्या बारकावे समजावून सांगतात आणि मग तुमच्यावर निर्णय सोडतात। त्यामुळे खरेदी करणं खूप सोपं जातं की तुम्ही काय घ्यायचं आहे काय नाही। तर अशा पद्धतीनं सुरू आहे आता आमची खरेदी सुरू आहे। इकडे पैठणी घेतल्यात, आणखीन बाकीचं पण चाललं आहे, मुलांसाठी काही खरेदी चालली आहे। खूप छान वाटलं इथे येऊन आणि निलेश सरांचं तर कायम सहकार्य असतं आम्हाला। कधी इकडे नाशिकमध्ये आल्यापासून काही लागलं तर पहिला फोन त्यांना असतो आणि ते लगेच तत्परतेनं मदतीला येतात। तर खूप चांगला समाजकार्याची आवड असणारा तो माणूस आहे। त्यामुळे मित्र म्हणून खूप चांगला आहे, माणूस म्हणून खूप चांगला आहे, कार्यकर्ता म्हणून खूप चांगला आहे। अशी माणसं खूप दुर्मिळ असतात आणि ती लाभलीत मला आता इथं देवळाली नाशिकमध्ये, त्याचा आनंद आहे। आपले येणारे आता भविष्यात कुठले चित्रपट फिल्म मालिका वगैरे? आता एक कलर्स मराठीवर मालिका सुरू आहे, लई आवडतेस तू मला, ती सुरूच आहे। याच्यापूर्वी तिकडी मालिका सुरू होती, त्याच्या आधी सिंधुताई माझी माई आणि त्याच्या आधी बिग बॉस मराठी। तर असं सगळा प्रवास सुरू आहे। काही नवीन सिनेमे येत आहेत। निरवधी नावाचा एक सिनेमा येतो आहे, महेश मांजरेकर त्याचे डिरेक्टर आहेत। एक कोलंबस नावाचा सिनेमा येतो आहे, लवकरच येईल, तो मार्चमध्ये येईल। त्यात माझी प्रमुख भूमिका, खूप चांगली भूमिका आहे। असे अनेक सिनेमे येत आहेत। एक संघर नावाचा सिनेमाचं शूटिंग सुरू होईल। एक साऊथ इंडियन फिल्म आहे, त्याचा एक रिमेक मराठीत बनतो आहे, त्याचं शूटिंग माझं विशाखापट्टणमला परवापासून सुरू होतं आहे। अशा काही बरेच नवीन प्रोजेक्ट्स येत आहेत। मी स्वतः एका फिल्मवर काम करतो, एक फिल्म लिहितो आहे आणि त्याच्यावर ती निर्मितीच्या प्रक्रियेच्या मागे आहे। तर असे अनेक प्रोजेक्ट्स येत आहेत। एका नाटकावर सुद्धा काम सुरू आहे। असे अनेक प्रोजेक्ट सुरू आहेत आता।